राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे आणि या वादाचं कारण ठरलंय सरसंघचालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत केलेलं विधान। सोमवारी पुण्यामध्ये बालशिक्षण संकुलात तंजावरचे मराठे या विषयावरती सरसंघचालकांचं भाषण झालं आणि यावेळी बोलताना मोहन भागवतांनी किल्ले रायगडावरील शिवरायांची समाधी टिळकांनी शोधल्याचं विधान केलं आणि वाद सुरू झाला। इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले। इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं, रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे। अशी इथे स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली। तर मोहन भागवतांनी केलेल्या उल्लेखावरनं मंगळवारी महाराष्ट्रातलं वातावरण चांगलंच तापलं। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधल्याचे दाखले इतिहासात दिले जातात। आता भागवतांनी टिळकांचं नाव घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी भागवतांचा दावाच फेटाळून लावलाय। छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची जी आहे समाधी ही महात्मा ज्योतिराव फुले यांनीच शोधून काढली। हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही आणि त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सव सुद्धा हा महात्मा ज्योतिराव फुले यांनीच सुरू केला। संघचालकांच्या वक्तव्यावरती विरोधकांनी चांगलं शरसंधान साधलंय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भागवतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। इतिहास म्हणतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधल्याचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे पहिल्यांदा जर लोकांच्या पुढे आलं असेल तर ते महात्मा ज्योतिबाच्या फुलेमुळे आलं। मोहन भागवतांची जी काही भूमिका आहे ती दिशाभूल करणारी आहे। पण मोहन भागवतांच्या वक्तव्यावरनं सुरू झालेल्या राजकारणामुळे भाजपची मात्र कोंडी झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे जेव्हा या संदर्भात देवेंद्र फडणवीसांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी मात्र याबद्दलचं भाष्य करणं टाळलं। सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलं की सगळं काही शिवरायांचं जे आहे ते टिळकांनी शोधून काढलंय। विरोधक म्हणतात की महात्मा फुलेंनी शोधून काढलंय। मी कोणाचे स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणार नाही। आणि शिवाजी महाराजांच्या समाधी संदर्भात टिळकांचा उल्लेख होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी राज ठाकरेंनी सुद्धा असंच काहीचं वक्तव्य केलं होतं 2022 साली। राज ठाकरेंनी सुद्धा लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचं वक्तव्य केलं होतं। रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली? ही आमच्या लोकमान्य टिळकांनी बांधली। तर आता मोहन भागवतांच्या विधानामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या समाधीचा वाद उफाळून आलाय। पण इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी मात्र सरसंघचालकांचा दावा फेटाळून लावलाय। त्यांनी इतिहासाची माहिती घ्यायला पाहिजे होती की रायगडावर 1818ला ज्यावेळेला इंग्रजांनी रायगड जिंकून घेतला त्यानंतर 1869ला पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले हे रायगड किल्ल्यावर गेले। त्या ठिकाणी त्यांनी शिवाजी महाराजांची जी समाधी होती त्या समाधीचा पुनर्शोध लावलेला आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचा वाद महाराष्ट्रामध्ये अगदी ताजा आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणखांच्या मुद्द्यावरनं सुद्धा बरंच राजकारण रंगलेलं। आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा मुद्दा उपस्थित केल्यानं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाल्याचं दिसतंय।